तर भाऊचा आणि माझा वैयक्तिक संबंध हा मी आमदार म्हणून निवडून आल्यावरच आला. म्हणजे 90च्या दशकामध्ये आला. त्यापूर्वी केवळ स्वर्गीय जी.टी. देशमुख हे आमचे जिल्हा परिषद मध्ये शिक्षणाधिकारी असल्यामुळं त्यांच्याच पुरता आमचा परिचय होता. जी.टी. साहेबांच्याच बाजूला मलाही क्वार्टर मिळालं होतं आणि त्यामुळे एक प्रकारचा घरोबा त्या कुटुंबाशी निर्माण झाला होता. आमदार झाल्यावर भाऊचा परिचय झाला. भाऊ करत असलेल्या कामाचा परिचय झाला. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक कामाच्या पाठपुराव्याची संधी मला मिळाली. मला आठवतं, मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि भाऊने जीवन प्राधिकरणाने अमरावतीचा पाणी पुरवठा बंद केला होता म्हणून विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. मला थोडस वाईट वाटलं आणि म्हणून जेव्हा परतीच्या प्रवासामध्ये मी भाऊंना म्हटलं, भाऊ थोडस जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे असं थोडस आठवण ठेवली तर मलाही काही काम सांगता येईल. तर भाऊंनी लगेच सांगितलं, ठीक आहे, आता परवाच्या दिवशी तुम्ही जीवन प्राधिकरणाची मीटिंग लावा. आणि ती मीटिंग मग लावण्यात आली. त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्यांना निर्देश देता आले. म्हणजे अशा प्रकारचे तडकाफडकी काम करण्याची पद्धतीचा अनुभव मला त्या पहिल्या म्हणजे कामाच्या संदर्भातल्या भेटीमध्ये झाला. तसं बघितलं तर श्री शिवाजी शिक्षण संस्था डॉक्टर सुनील देशमुखांनी म्हटल्याप्रमाणे यांनी लुटा त्या दोन्ही संस्था किंवा संघटना ही भाऊंची मातृ संघटना होती. भाऊंचं शिक्षणाची सुरुवात अमरावतीमध्ये श्रद्धानंद वसतिगृहापासून झाली. प्राध्यापक श्री शिवाजी कॉलेजमध्ये ते होते. आणि विशेषतः मला इथं भाऊच्या दिलेल्या शब्दाला पाळण्याचा एक विषय आपल्याला सांगावासा वाटतो की श्रद्धानंद मध्ये असताना डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांशी अनेक विद्यार्थ्यांची चर्चा व्हायची. भाऊसाहेबांची अशी इच्छा होती की जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांनी संस्थेअंतर्गत घडणाऱ्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी आपला वेळ द्यावा. तसं बघितलं तर भाऊंची विद्वत्ता बघता कुठल्याही नोकरीला त्यांना जाता आलं असतं. परंतु भाऊसाहेबांना दिलेल्या शब्दामुळं भाऊंनी प्राध्यापकी स्वीकारली. म्हणजे तुम्हाला आता प्राध्यापकी स्वीकारली हे असं कोणतं मोठं त्यागाचं काम असेल असं आजच्या लोकांना वाटू शकेल. परंतु त्यावेळेस प्राध्यापकांना केवळ काय 40-50 रुपये मासिक, बरोबर आहे ना काकू, पगार होता प्रायव्हेट संस्थेमध्ये. तो भाऊंनी स्वीकारला आणि ती प्राध्यापकी स्वीकारली. म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना दिलेल्या शब्दाचं पालन आपण पाळला पाहिजे शब्द, म्हणून भाऊसाहेबांनी ती नोकरी स्वीकारली. तसं बघितलं तर VMEला जेव्हा छात्र संघाचे ते अध्यक्ष होते भाऊ, तेव्हा त्या संमेलनाला त्यांनी त्या तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना आमंत्रित केलं होतं. आणि भाऊचा पाठपुराव्याचा किंवा कुठल्याही गोष्टीच्या बद्दल उकल करून सांगण्याचा आणि समोरच्या माणसाला पटवण्याचा जर कुठला विषय असेल तर भाऊंनी त्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या भाषणाच्या माध्यमातून VMEला 4 PGचे कोर्सेस यशवंतराव चव्हाणांकडून मान्य करून घेतले होते.
म्हणजे असा भाऊंच्या भाषणाचा हातखंडा होता, बोलण्याचा हातखंडा होता. आणि एक असं उदाहरण, छात्र संघाच्या अध्यक्षाच्या माध्यमातून कुठल्या महाविद्यालयाला पीजीचे कोर्सेस मिळतील किंवा मिळाले असतील असा कुठलंही उदाहरण या महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या पातळीवर कुठेही नसेल असं मी खात्रीपूर्वक सांगतो. अशा प्रकारचे भाऊचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये झालं. अनेक प्रसंगी त्यांच्याशी चर्चा करण्याची वेळ आली. कुठेही कधीही त्यांनी ठरवलेल्या गोष्टीमध्ये तडजोड त्यांनी केली नाही, हे सर्वांच्याच भाषणातून आली. मलाही तो अनुभव अनेक वेळ मिळाला आणि त्यांच्याच माध्यमातून मी आवर्जून सांगू इच्छितो की वैधानिक विकास मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ती संधी सुद्धा भाऊंच्या आग्रहास्तव शासनाच्या मागे लागून ती व्यवस्था वैधानिक विकास मंडळाची व्यवस्था भाऊंनी राज्यामध्ये करून घेतली. त्याचबरोबर भाऊंच्या आशीर्वादानेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवर परिषदेवर सुद्धा काम करण्याची संधी मला मिळाली. ती भाऊंच्या आशीर्वादाने मिळाली. त्यांनी तर मी उभं राहावं याची संमती तर दिलीच होती, परंतु प्रचारामध्ये लागल्यानंतर त्या दरम्यानच माझ्या आईचं दुःखद निधन झालं आणि माझ्या प्रचारामध्ये खंड पडला. तर त्यानंतरची पूर्ण जबाबदारी भाऊंनी स्वतःच्या डोक्यावर घेतली. ज्यांचे काही म्हणजे विड्रॉल घ्यायचे असतील त्यांच्याकडून विड्रॉल मिळवून घेतले आणि मला ती निवडणूक सुकर करून दिली. हेही या प्रसंगी मी त्यांच्या आठवणीच्या या प्रसंगाच्या प्रसंगी आवर्जून त्याचा उल्लेख केला पाहिजे. असे अनेक आठवणी आहेत. तो सांगत आधीच्या वक्त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते सर्वच सांगत बसलो तर फार वेळ जाईल. मिलिंदराव चिमोटे समोर बसलेले आहेत. थोडेसे काही मतभेद डॉक्टर सुनील देशमुखांशी माझे झाले होते आणि त्यामुळं त्यांच्या निवडणुकीला मी मदत करावी असं भाऊंचा फार आग्रह होता. त्यांनी अनेक वेळा मला त्यांना मदत करा असं म्हटलं, पण मी न मानल्यामुळं अनेक वर्ष भाऊ माझ्याशी बोलले सुद्धा नाही. हे सुद्धा प्रामाणिकपणे या प्रसंगी मी कबूल केलं पाहिजे. परंतु ते माझ्याशी बोलावं याच्यासाठी मीच त्यांच्या घरी 10 वेळा खेटा जाऊन त्यांच्या घरापर्यंत जात होतो आणि त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी ते मानले. हा त्यांचा मनाचा मोठेपणा होता. म्हणजे तुम्ही पडले हे म्हणून मानले नाही, मी जास्त वेळ त्यांच्याकडे गेलो पाहिजे म्हणून ते मानले, नाही तर कदाचित ती नाराजी आतापर्यंत राहिली असते. असो, असे हे भाऊ होते. अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु अधिक वेळ न घेता श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि लुटाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला गेला. सुनील देशमुखांनी आणि खोडके साहेबांनी म्हटल्याप्रमाणे अनेकांची इच्छा असेल, परंतु त्याचबरोबर करणाऱ्याला आणि पुढाकार घेणाऱ्यालाच दूषणही सहन करावे लागतात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आम्ही पुढाकार घेतला, तसं बघितलं तर शिवाजीने घ्यावं असं बोलत असतानाच कुणीतरी मला सांगितलं की प्रवीण भाऊ आपला हॉल मागतात, आणि त्यामुळं मग मी त्यांना बोलवून घेतलं आणि म्हटलं आपण संयुक्त एवढ्या चांगल्या माणसाविषयी ज्याचा समाजामध्ये आदर आहे, ज्याच्याविषयी समाज त्याच्या कार्याविषयी ऋणी आहे, त्याच्याविषयी जर कोणी घ्यावा त्याच्यात हेवे करत बसण्याची काही गरज नाही. परंतु हा कार्यक्रम झाला पाहिजे असं श्री शिवाजी शिक्षण संस्थेला वाटतं, तुम्हालाही वाटतं. तर आपण एकत्रितपणे हा कार्यक्रम घेऊया आणि त्यामुळं हा कार्यक्रम आजचा होतोय. याला आपण सर्व उपस्थित झाला याबद्दल आपले सर्वांचे आभार मानत असतानाच डॉक्टर सुनीलांची जी शंका आहे
की कुठल्याही कार्यक्रमाला काकू उपस्थित नव्हता, आजच कशा आहेत याचंही श्रेय प्रवीणला आहे. प्रवीणने सूचना केली, धनायचे मी त्या दिवशी घरी होतो, मी सुद्धा आग्रह केला आणि सर्व कुटुंबियांनी त्यांना पाठिंबा दिला, म्हणून काकू आजच्या कार्यक्रमाला आहेत. हा एक म्हणजे श्रद्धांजलीचा जरी कार्यक्रम असला तरी या दृष्टीनं सर्वांचा एकत्रित येण्याचा प्रसंग आहे. त्यामुळं हा प्रसंग आज घडतोय, पार पडतोय. या प्रसंगी आपण सर्वांनी भाऊंच्या प्रती आदर व्यक्त करून त्यांना आदरांजली व्यक्त केली. मी सुद्धा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून संस्थेतर्फे आणि माझ्या कुटुंबियांतर्फे भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.